रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, मी आज पुरणपोळी आणि कढी बनवणार आहे। सुरुवातीला मी पुरणपोळीसाठी काय काय लागणार आहे ते सांगणार आहे। हे पहा, 1 वाटी चण्याची डाळ, थोडंसं मीठ आणि जेवढी डाळ घेतलोत ना त्याच्या 1.5 वाटी साखर, थोडीशी इलायचीची पावडर आणि 1 जायफळचा तुकडा कुटून घ्यायचा। आता मी डाळ धुवून घेतले। आता त्याच्यामध्ये ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे ना त्याच वाटीने 2.5 वाटी पाणी टाकायचं। 1 2 2.5। आता मी कुकर लावून ह्याच्या 2 शिट्या काढून घेते। आता मी पोळीसाठी पीठ चुरून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी आता थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे आणि मग पीठ चुरून घेणार आहे। पीठ चुरताना एक लक्षात ठेवायचं की पीठ पूर्ण मऊ चुरायचं नाही, थोडंसं अर्धवट चुरून मग त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला भिजत ठेवायचं। हे पहा, मी याप्रमाणे पीठाला भिजत ठेवते। जोपर्यंत आपलं पुरण होईल तोपर्यंत हे पीठ छान भिजेल आणि रवा टाकल्यामुळे आपल्या पोळ्या खूप मऊ होतील। आता मी झाकून ठेवते ह्याला। हे पहा, आता थंड झाले आणि डाळ घालून घेते। हे पहा, आता आपली डाळ छान शिजलेली आहे। पुरण शिजले कसं ओळखायचं तर आपली डाळ फाटली की मग आपलं पुरण शिजलंय। हे पहा, मऊ शिजलं पुरण शिजलेलं आहे। आता मी याच्यातलं कट काढून घेते। कट म्हणजे काय तर ह्या डाळीचं पाणी पूर्ण मी हे निथळून घेते। आता मी हे कट पूर्ण काढून घेतलेलं आहे। आता मी या डाळीमध्ये आपली साखर, इलायची आणि जायफळची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ 1 कोरी चमचा टाकून छान मस्त काढून घेते। आणि आता हे थंड करण्यासाठी ठेवते। आता मी हे जे कट काढलेली आहे ना, मी आता त्याची कढी बनवणार आहे। त्यासाठी मी घेतले 2 चमचे खोबऱ्याची पावडर, मीठ आणि चिंचाचा कोळ, जिऱ्याची पावडर, लसण, घरचा काळा मसाला, तिखट, मीठ, हळद। आता मी त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा तिखट, थोडीशी हळद, काळा मसाला, जिऱ्याची पावडर, लसणाची पेस्ट, खोबऱ्याची पावडर आणि आता हे चिंच छान कोळून त्याच्यातच टाकून देणार आहे। कढीच्या फोडणीसाठी आता मी घेतलेला आहे कढीपत्ता, थोड्याशा मिरच्या, तेल आणि जिरे राई। आता आपलं तेल छान तापलेलं आहे। मी आता त्याच्यात जिरे राईची फोडणी देते। जिरे राई छान तडतडले। आता मी मिरच्या टाकून देते आणि कढीपत्ता। मग आता या कढीपत्त्याला फोडणी देते। आता आपण एक्स्ट्रा पाणी जास्त ह्याच्यात ऍड करू शकता, आपल्याला जेवढं लागेल तेवढं। आता आपलं पुरण थंड झाले।
आता मी ह्याला मिक्सर करून घेते. आता मी पुरण ह्या पद्धतीने मिक्सर करून घेतलेलं आहे. आता मी हे पुरण छान घोटून घेणार आहे. ह्याच्यातलंच 1-2 पळ्या मी हे पुरण कढीमध्ये टाकणार आहे, कारण ह्याच्यामुळे कढीला आपल्या खूप छान चव येईल. पुरणाला परत परत कालवत राहायचं, खाली बुड लागू द्यायचं नाही. कढीमध्ये पुरण टाकल्यानंतर एक 5 मिनिटं कढी उकळत ठेवायची. आता माझे 5 मिनिटं झालेली आहेत. आता कढी माझी छान उकळलेली आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. आता हे पहा, आपलं पुरण होत आहे. पुरण आपलं झालं असं केव्हा समजायचं, तर जेव्हा आपल्या पुरणाचा असा गोळा बनायला लागेल तेव्हा आपलं पुरण झालं असं समजायचं. कारण थंड झाल्यानंतर ते पुन्हा घट्ट होणार आहे. जास्त घट्टही होऊ द्यायचं नाही. आता याचा गोळा बनत आलाय. मी आता गॅस बंद करते. आता मी पीठ पाहून घेते. आता आपलं पीठ छान भिजलेलं आहे. आता मी छान तेलाचा हात लावून पीठ चुरून घेते. हे पहा, आपलं पीठ किती छान मऊसर भिजलेलं आहे. आता मी तेल टाकत छान हे पीठ मळून घेणार आहे. हे पहा, आता मी हे पीठ छान असं लांब होईपर्यंत चुरून घेतलेलं आहे. हे पहा, आता मी पीठ छान लांब होईपर्यंत चुरून घेतलेलं आहे. आता आपलं पुरण थंड झालेलं आहे. या पद्धतीने आता छान गोळा आपला तयार झालेला आहे. आता मी पोळी लाटून घेते. आता मी एक कापड घेतलेला आहे या पद्धतीचा, त्याला चौकोनी फाडून घेतले. आता पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून घेते. मग कापड त्याच्यावर ठेवते आणि मग छोटासा पिठाचा गोळा बनवून घेते. आपण जेवढं पीठ घेतलं त्याच्या दुप्पट आपल्याला पुरण भरायचं आहे. हा बघा, मी एवढासा गोळा घेतलेला आहे. तो आता पिठात घोळून घेते आणि मग त्याला कडाने असं दाबून घेते आणि पोळी थोडीशी मोठी करून घेते. हे बघा, एवढं पुरण मी आता ह्याच्यामध्ये भरणार आहे. ह्याच्यापेक्षाही जास्त आपण भरलं तरी आपली पोळी फुटणार नाही. हे पहा, अशा पद्धतीने आपण ह्याला गोल करत जायचंय. आता आपलं पीठ वर यायला लागले. हे पहा, आता मी जवळ करून घेतलेलं पीठ खालच्याही बाजूने सरकवायचं आणि वरच्याही बाजूने सरकवायचं, म्हणजे आपली पोळी बिलकुल फुटणार नाही आणि खाली पण जास्त पीठ येणार नाही. काय होतं की एकदा जास्त पीठ घेतात त्यामुळं खाली असं घट्टपणा येतो त्याला, तसं आपलं येणार नाही. आता मी ह्याच्यावर थोडंसं पीठ असं भरभरून घेते. माझ्या पोळीला बिलकुल खाली पीठ राहणार नाही. हे पहा, आता मी ह्याच्यावर बिलकुल पीठ टाकणार नाही. जेवढं पीठ मी ह्याला घेतलेलं आहे तेवढंच पीठ माझं खाली जे सांडलेलं आहे ना, मी त्याच्यावरच पोळी लाटणार आहे. हे पहा, आता मी या पद्धतीने पोळी लाटून घेते. पोळी केव्हाही कढईने लाटायची. आपली पोळी बिलकुल फाटणार नाही.
बिलकुल हलक्या हाताने पोळी लाटायची. ही पहा माझी पोळी तयार झाली. आता मी भाजून घेते. आता मी पोळीला थोडंसं तेल लावून घेते. आता आपला तवा गरम झालेला आहे. आता मी याच्यावर पोळी टाकून घेते. हे पहा माझ्या पोळीला बिलकुल पीठ राहिलेलं नाही. सुरुवातीला मी पोळी तशीच टाकली होते, पण काही जणांना जमणार नाही, त्याच्यामुळे मी कापडासहितच पोळी उचललेली आहे. आता मी ही अशी तव्यावर टाकून घेते. हे पहा पोळीला बिलकुल पीठ राहिलेलं नाही. आता मी मस्तपैकी भाजून घेते. थोडंसं तेल लावून घेते, परतवते. बघा आता ही पोळी छान टम्म फुगायला लागली.